मित्रांनो, आर्या जाधवच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक हजारो व्हिडिओ तयार होत आहे. सगळे आर्याला सपोर्ट करत आहे, आर्यासाठी उभे राहत आहे. परंतु मित्रांनो, आपला हा आर्या जाधवच्या सपोर्टचा व्हिडिओ हा मी काहीही स्वतः बनवलेला नसून हे सगळे पब्लिकचे रिॲक्शन असणार आहे. पब्लिक म्हणजे जी ऑडियन्स बिग बॉस बघते त्या सगळ्यांचे रिॲक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात त्यांच्या कमेंट्स दाखवणार आहे. आर्याने ज्यावेळेस निक्कीला मारलं त्यावर मी व्हिडिओ बनवला होता. त्यावर कमीत कमी 300 पेक्षा जास्त कमेंट आलेले आहे. आर्या ज्यावेळेस बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली किंवा आर्याला बिग बॉसच्या घराच्या बाहेर काढलं असं आपण म्हणू, त्यानंतर आर्या जाधव यांच्या समर्थनार्थ खूप लोक उभे राहिलेले आहे आणि आपण त्याच लोकांच्या ओरिजिनल लोक, कुठल्याही प्रकारचं फेक नाहीये, जे लोक बिग बॉस बघता त्या सगळ्यांच्या कमेंट माझ्या स्वतःच्या चॅनलवर आलेल्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग कुठलाही उशीर न करता लोकांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. तसेच आर्याच्या समर्थनार्थ असणारा हा यूट्यूबवरील मला तरी वाटतं सगळ्यात मोठा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. योगेश कोचळे यांनी कमेंट केलेली आहे, एकदम बरोबर केले आहे, निक्कीला असाच डोस जरुरी होता. आणि ही सगळ्यात लाईक असलेली कमेंट ठरली आहे. या कमेंटला 122 लाईक आलेले आहे. शोभना रहाळकर लिहितात, अगदी एकच नाही तर चांगल्या 4-5 द्यायला हव्या होत्या. तानाजी कारे म्हणतात आर्याने छान केलं. दीपाली पगारे म्हणतात आर्याने एकदम भारीच केले, फुल सपोर्ट. नेहा अडुरकर म्हणतात वोट फॉर आर्या. कीर्ती भट म्हणतात आर्या तू 2 आठवडे जेलमध्ये राहा, तुला सगळ्यांचा सपोर्ट राहील, बाहेरही आणि आतमध्ये सुद्धा. विना डिसूजा म्हणतात जो जास्त बोलतो तो जास्त वाजत नाही, जो जास्त बोलत नाही त्यांनी वाजवली, खूप मज्जा आली, वेल आर्या, गुड आर्या. गुड बॉय नावाचे युजर लिहितात निक्की यांनी बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच थोबाड सुजवून घेण्याचा मान पटकावल्याबद्दल समस्त महाराष्ट्रातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. लक्ष्मण गायकवाड म्हणतात आर्या वेल डन. कीर्ती भट म्हणतात आर्या तू नॉमिनेशनला घाबरू नकोस, जनतेचा तुला फुल सपोर्ट आहे, वेल डन आर्या. श्यामल देशमुख म्हणतात आर्या बरोबर केलंस तू, अजून 2-4 देऊन टाकायचे होते. सुनीता निकम म्हणतात आर्या एकदम छान केलं तू, 2 हाणायला पाहिजे होत्या तिला. मीना आल्वे म्हणतात आणखी 10-12 वाजवायला पाहिजे होतीस. रुपाली चव्हाण म्हणतात बेस्ट केलं आर्या. कैलास देशमुख म्हणतात कोणालाही जमलं नाही ते आर्याने करून दाखवलं. प्रमोद जगताप म्हणतात 1 नंबर आर्या. निक्कीला कोणी वोट करत नाही तरी ते घराबाहेर नाही, कारण बिग बॉस तिला मुद्दाम घराबाहेर काढत नाही, त्यांचा प्लॅन आहे हा. श्वेता पाटील म्हणतात आर्या खूप छान केले. प्रशांत सोनकांबळे म्हणतात आर्या बेस्ट. प्राजक्ता कराळे म्हणतात आर्याला बाहेर नका काढू. दिनेश कांबळे म्हणतात आर्याने हे अगोदरच करायला पाहिजे होतं, खूप छान आर्या. स्वर सम्राट लिहितात तुम्ही काही पण शिक्षा द्या, आम्ही आर्या जाधवला कधीच बाहेर जाऊ देणार नाही. शिल्पा सावंत लिहितात किती सहन करणार यार त्या निक्कीला, माकडीला, वा वा वा. सविता भोईर लिहितात खूप छान आर्या. गणेश भालेकर म्हणतात निक्कीचा चांगला माज मोडला. निशा राजगुरू म्हणतात असंच पाहिजे, खूप मस्ती आहे निक्कीला. पंकज भांगरे म्हणतात आर्या इज राईट. राजेंद्र तौर म्हणतात निक्कीला घराबाहेर काढा, आर्याला फुल सपोर्ट. आरती पच्छापुरे म्हणतात आर्या तू खूप छान केलं, अजून 10-12 द्यायला पाहिजे होता. अजित पवार म्हणतात आर्याने बरोबर केले, जय शिवराय. समर्थ नावाचे युजर म्हणतात आर्या छान केलंस, निक्की मुद्दाम उस्कवते, काही चूक झाली नाही, आमचा तुला फुल सपोर्ट आहे. पार्क ॲलेक्स नावाचे युजर म्हणतात एकदम बरोबर आहे, आर्या अजून 2 वाजवले पाहिजे. मोरे म्हणतात आर्या जाधव मराठा पावर. संध्या सावंत म्हणतात मस्त आर्या, फुल सपोर्ट. प्रल्हाद शिर्के म्हणतात निक्की आणि अरबाजसाठीच बिग बॉस शो आयोजित केला आहे का, मग दोघांनाच 90 दिवस शोमध्ये ठेवा, बाळ घेऊनच बाहेर येतील. मुलाने मुमताज म्हणतात निक्की गेम खेळत आहे, ती दुसऱ्यांना उकसवते, माणसांना या गोष्टीचा त्रास होतो व त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय नसतो, बरं झालं कर्माचं फळ मिळालं. सुप्रिया पाटील म्हणतात प्लीज वोट आर्या. श्वेता म्हणतात वोट फॉर आर्या. रिया पितळे म्हणतात वोट फॉर आर्या. किवथा देवकाठे म्हणतात आर्याला घराच्या बाहेर निघायला पाहिजे, आर्याने खूप वाईट केलं. हरिश्चंद्र कुरहडे म्हणतात आर्या मराठी बाहुबली, लय भारी. किरण काळे म्हणतात आर्या एकदम बरोबर खेळत आहे, गुड आर्या, प्राऊड ऑफ यू. संदीप सावंत म्हणतात निक्कीला बाहेर काढा, आर्याने मस्त केलं,
एक नो केलंस तू, आमचा पूर्ण सपोर्ट आहे. केशव काळे म्हणतात खूप छान केले. तुकाराम दळवी म्हणतात अरबाज निक्कीचा नोकर है. फ्रान्सिस्को पिंटो म्हणतात वोट फॉर आर्या अँड जान्हवी. निकिता पवार म्हणतात ऑल सपोर्ट टू आर्या, गो अहेड, वी आर विथ यू. स्मरण लोखंडे म्हणतात वोट फॉर आर्या. संस्कृती यरनकर म्हणतात निक्कीला शिक्षा द्यावी. जया घुगे म्हणतात आर्या तू खूप छान आहे, तू संस्कारी मुलगी आहे, तू सत्याच्या बळावर पुढे गेली आहे. कुणाचा सपोर्टची तुला गरज नाही, अपेक्षा नाही. तुला खूप चांगले काम मिळतील, तू कायम पुढे राहशील. लव्ह यू आर्या. साधना जाधव म्हणतात आर्या खूप छान. गोपी म्हणतात व्हेरी गुड आर्या, वेल डन. शो द स्लॅप सीन्स शॉर्ट टू ऑडियन्स और रिपीट वन्स अगेन, ऑल ऑडियन्स विल हॅपी. एकलव्य म्हणतात मस्तच, वेल डन आर्या. पूनम जाधव म्हणतात खूप छान आर्या. राधिका सावंत म्हणतात आर्या खूप छान वाटलं आणि एक देशील कणी. दत्तात्रय म्हणतात ऑल आर विथ यू आर्या. पिहू राणी म्हणतात वोट फॉर आर्या. ज्योती गायकवाड म्हणतात शिक्षा द्यायची होती, हे काय केलं असतं, खरंच 4-5 द्यायला पाहिजे होतं आर्या. पुष्पा यादव म्हणतात आर्या एकदम मस्त, अजून 1-2 मारली पाहिजे होती. पूर्वा मोरे म्हणतात रितेश सर, आर्याला कोणती शिक्षा देऊ नका, तिने खूप चांगलं काम केलंय. संदीप सावंत म्हणतात मस्त केलंस आर्या तू. सारिका अहिरे म्हणतात आर्या खूप भारी काम केलं तू. मिनल माळी म्हणतात मारणे चुकीचे आहे, आम्ही याला सपोर्ट करत नाही, हा एक गेम आहे, मारामारी नाही. किशोरी बोडके म्हणतात आर्या किती ग शांत झालीच, एकच मारली आणि गप्प बसली. बळवंत लोंढे म्हणतात निक्कीला आणखीन 2 द्यायला पाहिजे होत्या. अनिता चालवट म्हणतात आर्या छान काम. अमित पतंगे म्हणतात आर्या 1 नंबर, थोबाड नाही तिचे नाक तोड नेक्स्ट टाइम चपटीचे. स्वप्न बेडकर म्हणतात आर्याला निक्कीपेक्षा जास्त वोट असेल तर मग काय कराल, घरी पाठवाल का निक्कीला. कोमल गोरे म्हणतात आर्या तू बरोबर केलं. रविता भोगले म्हणतात आर्या बाहेर गेली का बाहेर जाणार. पूनम राऊत म्हणतात आर्याने एकदम बरोबर केलं. श्वेता करमरकर म्हणतात निक्की बडबड करत असते, तिने पण बोलावं, हात उचलायचा नाही, तिला बाहेर काढायला पाहिजे, मग कुणी कुणावर हात उचलायचा नाही. अनिता पवार म्हणतात निक्कीला खूप गर्व होता, मला कोणी काही करू शकत नाही, आर्याने बरोबर केलं. श्वेता करमरकर म्हणतात जान्हवीला पण अक्कल नाहीये, सारखी पार्टी बदलत असते, स्वतःला शहाणी समजते. रुपाली जाधव म्हणतात एकदम छान आर्या. ललिता म्हणतात काढ येच असेल निक्कीला काढा, तिला बोलायची शिस्त आहे का नाही. रोहिणी माळी यांची कमेंट अत्यंत मनोरंजक वाचली. आर्या एकच नाही तर दोन्ही प्लॅस्टिक गालावर एकाच वेळी 10 चापटा मारून पूर्ण कानफाड लाल करायला पाहिजे होते. लहानपणी आई वडिलांनी अशी शिक्षा केली असती ना, खऱ्या गालावर तर थोडेसे वळण लागले असते आणि माजली नसती ही बाई. आर्याचे अभिनंदन. मधू म्हणतात एकदम मस्त, ती निक्की फक्त खिजवत असते, इरिटेट करते, उकसवते. बाहेर काढा निक्कीला, काही TRP नको. इनफॅक्ट ती गेली तर बाकीचे खेळतील व्यवस्थित. एक युजर लिहितात की निक्कीने बाप काढला ते चालते काय बिग बॉस. ईश्वरी ठाकरे म्हणतात आम्ही आर्याचे फॅन्स नाहीत तरीसुद्धा आर्याने जे केले ते चांगलेच केले. निक्कीला शिक्षा का नाही, सतत माज दाखवत राहते, TRP करिता का. ती बिग बॉसमध्ये दिसली किंवा बोलली तरी इरिटेट होते. भाऊने तर सर्वात मोठी शिक्षा निक्कीला द्यायला हवी, न्याय तर न्याय होणार नाही. भूषण पाध्ये म्हणतात की वेळ पडली तर अजून 4 काना खाली दे. सोनाली पाटील म्हणतात वेल्डन आर्या. दीपाली विरनक म्हणतात बरोबर केलं आहे, अजून एक मारायला पाहिजे. लक्ष्मण सदामते म्हणतात निक्की कुणाचा आदर करत नाही सर, रितेश सर. विलन म्हणून कमेंट करतात बरोबर केलं, असाच एक झापड दिला तर ती वठणीवर येऊ शकते. विक्की नांदुरकर म्हणतात आर्याला शिक्षा नका करू बिग बॉस, तुम्ही चुकीचं वागतात. श्वेता करमरकर म्हणतात आर्याला बाहेर काढा, चूक बरोबर नंतर, तिला हक्क नाही कुणाला मारायचा, तिथे कुणीच कुणावर हात उचलायला नाही, तुमचा मार खायला ते तिथं नाहीत. गेम आहे उकसायचा, तुम्ही किती सहन करता वेळ खेळता ते तुमचं स्किल आहे. कल्याणी पाटील म्हणतात आर्याने अगदी बरोबर केले आहे, निक्कीला कोणी तर असाच भेटायला पाहिजे होता. अरुषी बागवे म्हणतात आर्याने छान केले आहे, मला अभिमान आहे आर्याचा. एक युजर लिहितात 3rd क्लास बिग बॉस झाले आहे, हात उचलला तरी बाहेर नाही काढलं. आता सर्वांनी हात उचलला सुरुवात करा, चालतं का हातपाय उचलायला. एक युजर लिहितात आर्याला सपोर्ट करणारे निक्की किती खालच्या पातळीवर जाऊन खेळते आहे म्हणून बोंबलत होते,
पण जेव्हा आर्या निक्कीपेक्षा खालच्या लेवलला जाते तेव्हा तिचं कौतुक करतात. हे समजलं तुमची लायकी. श्रद्धा पवार म्हणतात चांगले 4-5 फटके द्यायचे होते. ज्योती ठाकूर म्हणतात बिग बॉसची बायको आहे बायस बिग बॉस. रंजन लाझारुस म्हणतात किती नौटंकी करते निकीला बाहेर काढा आधी आणि अरबाजला पण शिक्षा झालीच पाहिजे. एक युजर म्हणतात असं तर प्रत्येक जण मारेल अन नॉमिनेट होईल. आर्या तशी पण डम आहे. ग्रुपचं पण तेच बोलतात. अरबाजसाठी वेडी आहे. ते टास्कमध्ये दिसलं. एक युजर म्हणतात रॉंग डिसिजन आहे. निक्की बुलिंग करते. दीपाली सोहम म्हणतात एकदम बरोबर आहे. बिग बॉस हुआ बाबतीत TRP बघता आहे. तिने किती जणांना मारलंय. अंकिता जान्हवी तेव्हा का नाही निक्कीला पनिश केलं. आता ह्यांना आर्याला पनिश करावंसं वाटलं. निक्कीला वोट माहिती तरी तो घरात आहे म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड आहे असं वाटत असतं. सुरेखा मोहिते म्हणतात बिग बॉस निक्कीला काही नाही बोलत. निक्की किती बालिश आहे. दीप्ती कुरुंदवाडकर मस्त केलं आर्याने. तिने दिले नसते तर मग बिग बॉसमध्ये येऊन त्या निक्की आणि अरबाजला पण 2 ठेवून दिल्या असत्या. भारती बनसोडे निक्कीला सगळे टार्गेट करत आहे. मग आर्याला बाहेर नाही काढलं तर अनफेअर राहील. संदीप महाजन निक्की आणि अरबाज बिग बॉस TRP खाली आणत आहे हे लक्षात घ्या. पुष्पा मधुकर आर्याला तिच्याच टीमच्या लोकांनी विचार द्या. तिला एका तऱ्हेने पडलीच आहे. आशाने ती गेम कळत नाही. तिने स्वतःच कबूल केले आहे. संगीता संध्या म्हणतात अरबाज आणि निक्कीचा खुलेआम रोमांस चालू आहे. रोमांसला परवानगी आहे का बिग बॉसमध्ये. सुशील पटेल म्हणतात जोडून काढलं पाहिजे होते. ऋतुजा हे जर निक्कीने केले असते तर निक्कीला बाहेर काढा आणि आर्याने केले तर तिला आत ठेवा. तोंडाने भांडा किती भांडायचे ते चूक आहे. मेधा पानसे म्हणतात आर्या जरी नॉमिनेट झाली तरी प्रेक्षक तिला वाचवणार. आर्याने निक्कीची चांगली जिरवली आहे. अभिजित म्हणतात अजून एक मारली पाहिजे होती निक्कीला. लायकी नाही तिची शोमध्ये राहायची. अहिबस युजर लिहितात निक्कीचा राग का करतात सगळे. मला तिचा गेम आवडता. पूर्ण घराला तिने हलवलं आहे. एक युजर लिहितात अशी जोरात मारायला पाहिजे होती की डायरेक्ट घराबाहेर जायला पाहिजे होती. डायरेक्ट स्वतःच्या घरात जाऊन बसायला पाहिजे होती. स्मिता मोरे म्हणतात आर्या दम आहे. तिला सदा बिग बॉसचा नियम ही समजत नाही. व्हेरी सॅड. रेश्मा परब म्हणतात सर्व खेळाडूंनी बहिष्कार टाका. पुढचे खेळ निक्कीसोबत खेळणार नाही. निक्की व अरबाज या दोघांनी खेळ करावा कारण बिग बॉस निक्कीचा फेवरेट आहे. बिग बॉसला बाहेर काढा. संगीता भांबुरे म्हणतात आर्या बरोबर केलं. निकिता सोनवणे म्हणतात निक्की त्याच लायकीची आहे. श्वेता करमरकर घरात कुणी भांडलं तर हात उचलतात का. सौरभ म्हणतात निक्कीला बाहेर आणा. सुयश म्हणतात जर काढलं असतं तर आर्याने निक्कीचं तोंड फोडून यायला पाहिजे होतं. संस्कृती म्हणतात बरं झालं आर्याने निक्कीच्या कानाखाली वाजवली. ते नको तिकडं बिनकामाची बडबड सुरू असते. तिची पण जरा हलके बसली. निक्की जेव्हाही खेळते चुकीचंच खेळते. तिला आधी घराबाहेर काढा प्लीज बिग बॉस. एक युजर म्हणतात निक्कीला काढत नाही बिग बॉस कारण ती छोटे कपडे घालून फिरते म्हणून तिला काढत नाहीये. संगीता भोंडे म्हणतात निक्कीला बाहेर पाठवा. प्रेक्षक अजून थोबाडीत मारतील तिच्या. फक्त आर्यालाच का चान्स. आम्हाला पण तिला खूप मारायचे. बेअक्कल मुलगी. ज्याची बायको होईल तो जीव देईल. स्पंदन कासारे म्हणतात आर्या 1 नंबर बरोबर केलं तू. अजून माझ्याकडून 4 द्यायच्या होत्या. वात्रट आहे ती खूप. किरकिर आहे. बिग बॉस बघताना खूप इरिटेट होतं. सुचित्रा म्हणतात एकच ठेवली का निक्कीला. वामन मोरे म्हणतात आर्याने केलं तेच 100% बरोबर आहे. तिने अजून एक सणानून दुसऱ्या गालावर पण जोरात 5ही बोटे उठवायची होती. श्रेयस म्हणतात निक्की अँड अरबाज मुद्दामहून घाबरतील सर्वांना. चुकीचं दाखवायपर्यंत करतात पण मूर्खांना एवढं समजत नाही की जनता सर्व माहीत आहे कोण कसा आहे. मी तर सर्व पब्लिक अन प्रेक्षकांना पण रिक्वेस्ट करेल की अरबाज अन निक्कीला सोडून सर्वांना वोट करा. वैभव पण नेहमीच अरबाजची पाठराखण करत असतो. शोभा पाटील म्हणते ती होपलेस आहे. दुसऱ्या गालात पण द्यावी. एक युजर लिहितात हो बरोबर 4 ते 10 द्यायला पाहिजे होत्या. बुक्कड माकड फालतू बेशरम रोड शो करणारे माकड आहे ती. निक्की अरबाज वैभव. तुकाराम दळवी म्हणतात निक्की फालतू आहे. आर्याने बरोबर केलं. निक्कीला बाहेर काढा. अरबाज निक्कीचा बैल आहे. तिलोत्तम पोटे म्हणतात आर्याला काढू नका.
मोनल चव्हाण म्हणतात थोबाड नाही नाक फोडायचं होतं. तुकाराम दळवी म्हणतात अरे व्हेरी गुड, तू सेमी बिग बॉस निक्की लोंबडी आहे. जया घुगे म्हणतात निक्की अरबाजला वोट नाही तरी बीबीच्या घरात कसे येणार, बाहेर काढा बीबी, त्यांच्यामुळे इतर सदस्यांवर अन्याय होत आहे. इतकी सिंपती का दोघांना. उषा गवारे म्हणतात बिग बॉस काय करते नेमकं हेच समजत नाही. काही खराब शब्द आले की लगेच म्यूट, काही शिव्या आल्या की लगेच म्यूट. अरे दाखवा ना सगळी त्या लोकांची रिॲलिटी अँड पर्सनॅलिटी, का लपून ठेवलंय. त्या निक्कीलाच सारखं फुटेज देत आहे तुम्ही लोक. बाकी काय मज्जा म्हणून आलेत का. हा रिॲलिटी शो आहे, बेस्ट शो नाही. बिग बॉस तुम्ही विसरायला लागले. आर्याला शिक्षा तर अरबाज निक्कीला पण शिक्षा. निक्की सोबत काय तुमची कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलंय काय ट्रॉफी द्यायची. अतुल पाटील म्हणतात TRPच्या साठी नका गेम करू. जिथे मराठी माणसाचा क्वेश्चन येतो तिथे पार्शियल का होतात. मराठी शो आहे ना हा, मग मराठी अस्मिता जपाता येत नसेल तर शो बंद करा. अनिल म्हणतात बिग बॉस स्वतः आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा. आत्ता शो असा आहे, निक्कीने जर बिग बॉसला सांगितले याला घालवा असे करा तर बिग बॉस तेच करणार. विकास शेवाळे म्हणतात बिग बॉस स्क्रिप्टेड शो आहे हे यावरून कळते. आंचल कांबळे म्हणतात बेस्ट बिग बॉस. क्रेझी बॉय म्हणतात निक्कीची लायकी हीच आहे. विकास सावंत म्हणतात बिग बॉस बायकॉट करा. कीर्ती कांबळे म्हणतात आर्या मस्ट बी इव्हिक्टेड. अतुल पाटील म्हणतात निक्कीला काढा आणि आर्याला ठेवा. मी असतो तर त्या जागी तर जाऊ द्या, नाहीत. ॲज अ कॉमन मॅन मी समजू शकतो तुम्हाला. बिग बॉस नेम डोंट मॅटर, डिसिजन मॅटर. महेश मांजरेकर हवे होते. तर मित्रांनो ह्या होत्या आपल्या आर्याच्या समर्थनात असलेल्या 300 पेक्षा जास्त कमेंट. तर तुम्ही देखील आर्याला सपोर्ट करा. बघूया आर्याला परत आणता की नाही ते.